मित्रांनो नमस्कार, मी डॉक्टर अजित आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। हिंदुस्थानातील देवदेवतांची पवित्र व जागृत मंदिरे पर्वतांच्या वर, डोंगरांवर, गडांवर, नदी किनारी, संगमावर वसलेली पाहायला मिळतात। आज अशाच देवींचा यात्रा उत्सव आहे, ते म्हणजे आपल्या कराडच्या मलकापूर आगाशूनगरचे श्रद्धास्थान असलेल्या डोंगराई देवी आणि तामजाई देवी यांचा। आगाशूनगरमधील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाशेजारील डोंगरांवर डोंगराई देवीचे पवित्र असे मंदिर आहे। याच ठिकाणी तुम्हाला मित्रांनो बौद्धकालीन लेण्या देखील पाहायला मिळतील। त्याचप्रमाणे हिरव्यागार गर्द झाडीने नटलेल्या निसर्गरम्य ठिकाणी वसलेले हे मंदिर आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी माझी तुम्हाला विनंती आहे की आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका। धन्यवाद। डोंगराई देवीच्या नावानं चांगभलं, तामजाई देवीच्या नावानं चांगभलं। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे वरती या बौद्धकालीन लेण्या आपल्याला पाहायला मिळतात आणि या व्याघ्र प्रकल्पाच्या जवळून आपल्याला पाऊलवाट डोंगराई मंदिराकडे घेऊन जाताना पाहाव्यास मिळते। मित्रांनो चला तर मग जाऊया आणि डोंगराई देवीचं दर्शन घेऊयात, नैवेद्य अर्पण करूयात। माझ्यासोबत आहे माझी कन्या ध्रुवा पाटील। पावसाळ्यामध्ये आपल्याला विहंगम असं दृश्य पाहायला मिळते। देवीचे मंदिर डोंगर माथ्यावरती असल्यामुळे याला डोंगराई हे नाव देण्यात आलेलं आहे। मित्रांनो चला लवकर जाऊयात, आरतीचं टायमिंग झालेलं आहे। गुलाल, नारळ, अगरबत्ती अर्पण करून खाना नारळाने ओटी भरून आपण नैवेद्य अर्पण करूयात। मित्रांनो चला तर मग देवीचे दर्शन घेऊयात। डोंगराई देवीच्या नावानं चांगभलं। मित्रांनो काही पावलं देवीची पालखी घेण्याचा मान मला मिळाला, मी स्वतःला फार भाग्यशाली समजतो। डोंगराई देवीच्या नावानं चांगभलं, तामजाई देवीच्या नावानं चांगभलं। सर्व भाविक मोठ्या भक्तिभावानं या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात। संपूर्ण परिसराचे विहंगम असे दृश्य वरून आपल्याला पाहायला मिळते। हाय एव्हरीवन। गुलालाची उधळण करत आम्ही सर्व मित्रमंडळी पुढे चालू लागलो। मित्रांनो आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। प्रत्येकजण गुलालाच्या रंगानं न्हावून निघाला होता आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद ओसरून वाहत होता। जवळच असलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरामध्ये फोटो सेशन केले। मित्रांनो कराडमध्ये आल्यानंतर प्रीतिसंगम, नकट्या रावळ्याची विहीर, आगाशूच्या बौद्धकालीन लेण्या, त्याचबरोबर डोंगराई देवीचं मंदिर
पाहायला विसरू नका. मित्रांनो, पालखीचं प्रस्थान आता पुढं झालेलं आहे आणि आता आपल्याला तामजाई देवीला जायचं आहे. तिथं आपण देवीचं दर्शन घ्यायचं आहे. तामजाई देवीच्या नावानं चांगभलं. या दोन्ही देवींची भेट यात्रेच्या निमित्तानं घडवून आणली जाते. सर्व भाविक मोठ्या भक्तिभावानं यामध्ये सहभागी होतात. Thank you.